नमस्कार मंडळी, आज आम्ही चाललो आहोत इंदोरहून उज्जैनला। हा रस्ता अतिशय सुंदर आहे, प्रशस्त, स्वच्छ, गुळगुळीत। आणि ही जी कमान दिसते आहे ना, त्याला म्हणतात महामृत्युंजय द्वार। म्हणजे या कमानीच्या खालून तुम्ही गेलात की उज्जैन सुरू होतं। आणि ह्या कमानीला हे नाव देण्याचं कारण असं आहे की उज्जैन ही नगरी हे आहे महाकालेश्वराचं देऊळ। तर कालाशी संबंधितच सर्व काही आहे। असं म्हणतात इथून 0° कर्कवृत्त जातं आणि काळाचं निदर्शक असं सर्व काही इथे आहे। त्यामुळे काळभैरवाचं मंदिर आणि महाकालेश्वर मंदिर इथे आहे। आणि ह्याच कारणामुळे येथे ज्यांना राहूची पीडा आहे ते दर्शन घेऊन त्यांची पीडा दूर करू शकतात। ही महाकालेश्वराची पिंड आहे। आम्ही दर्शनासाठी तिथे पोचलो आणि आरती सुरू झाली। त्यामुळे हा एक दुर्मिळ योग आम्हाला मिळाला, आरती घेता आली। महाकालेश्वराच्या देवळातही खूप गर्दी असते, पण येथे 250 रुपये देऊन एक स्पेशल पास काढण्याची सोय आहे, ज्यामुळे तुमचं दर्शन लवकर होऊ शकतं। महाकालेश्वराचं दर्शनासाठी इथे हा बाहेर असा बोर्ड लावलेला आहे, ज्यावरही तुम्हाला दर्शन होत असतं। हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे, त्यामुळे इथे प्रचंड गर्दी असते। त्यानंतर आम्ही गेलो काळभैरवाच्या देवळात। हे काळभैरवाचं देऊळ आहे। इथे आतमध्ये शूटिंगला परमिशन नाही, इथेही गर्दी असतेच। तुमचं नशीब चांगलं असेल तर तुम्हाला लवकर दर्शन मिळेल। काळभैरवाच्या दर्शनाला आम्हाला 45 मिनटं वेळ लागला। इथे स्पेशल पासची वगैरे काहीही व्यवस्था नाही, पण असे बॅरिकेड्स लावलेले आहेत। त्यानंतर आम्ही हे छानसं जेवण जेवलो। इथे जी काही जेवणं जेवलो ती सर्व छानच होती। आणि आमचा एअरपोर्टला जाण्याचा दिवस उजाडला। एअरपोर्टला जाण्याच्या वाटेवर हे एक पितृपर्वत म्हणून ठिकाण आहे। इथे मध्य प्रदेशच्या एका मंत्र्यांनी आपल्या पितरांच्या नावे एक झाड लावायची सोय केलेली आहे। त्यामुळे इथे छान बऱ्यापैकी घनदाट जंगल तयार झालेलं आहे। आणि हे हनुमानाचं देऊळ इथे आहे, जे खूपच छान आहे। ही हनुमानाची सोनेरी रंगाची भव्य मूर्ती पाहत राहावी अशी आहे। आणि देऊळही इथल्या सगळ्या देवळांप्रमाणेच प्रशस्त, शांत आणि स्वच्छ आहे। आजूबाजूचा परिसर अगदी शांत आहे। आपल्या इंदोर उज्जैन सिरीजचा हा शेवटचा भाग आहे। यात जर तुम्हाला काही अजून प्रश्न असतील, शंका असतील तर जरूर विचारा। खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही शंका विचारल्यास त्याची उत्तरं मी देऊ शकेन। ही ट्रिप आम्ही कशी प्लॅन केली, किती खर्च आला, या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला जर हवी असतील तर अजून एक व्हिडिओ करून देऊ शकेन। याच हनुमान मंदिराच्या आवारात एक सुंदर अयोध्येच्या राम मंदिराची छोटी प्रतिकृती ठेवली आहे। त्यामुळे अयोध्येला नाही जाता आलं तरी ही प्रतिकृती बघून खूप समाधान मिळू शकतं की अयोध्येला आपण जाऊन जणू काही हे पाहतो आहोत। त्यानंतर आम्ही एअरपोर्टला पोहोचलो। ही आमची गाडी आणि हा ड्रायव्हर दोन्ही अतिशय उत्तम होते। पुन्हा एकदा देवी अहिल्याबाई होळकर एअरपोर्ट आणि त्यांचा हा खूप छान असा पुतळा इथे आहे। आम्ही पुष्कळ लवकरच एअरपोर्टला पोहोचलो होतो, त्यामुळे जेवण केलं, बराचसा टाईमपास केला, मग विमानात बसून आपली मुंबई गाठली। आपली मुंबई ती आपली मुंबई। विमानात बसून रात्रीच्या वेळी
खाली ही लखलखणारी आपली मुंबई पाहिली की खरोखर असं वाटतं हिचा दिमाग एखाद्या महाराणीसारखाच आहे. हो ना? शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. अजून असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन तुमच्या भेटीला नक्की येईन.